प्रश्न प्रश्न काय लिहिलेले आहे प्रश्न. चला एकेकाने यायचंय. एक एक कार्ड घेऊन या. पहिल्यांदा एक एकच कार्ड घेऊन या सगळ्यांना कानू आणि मग रांगेत येऊन याच्यामध्ये ते कार्ड प्रश्न वाचायचा तुम्ही. मग कार्ड टाकायचं ये आणि मग उत्तर काय येतं ते बघू आपण. हा चला या प्रश्न वाचा पहिल्यांदा. ये इकडे येऊन इथे येऊन बस खाली. प्रश्न वाच जोरात जोरात. सर्वात लांब रेघ कोणती? आता यांना दाखव. याच्यामध्ये सगळ्यात लांब रेघ कोणती दिसते तुम्हाला? नंबर सांगा. नंबर 2 नंबरची. आता काय करणार तू? टाका. व्हेरी गुड. आता बघू. ओ किती नंबर आलं? किती नंबर आलं? म्हणजे तुमचं उत्तर व्हेरी गुड. चला नेक्स्ट कोण येते दुसरं? चला या. गोंगट नाही करायचा हा. चला 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 फास्ट. एवढा वेळ नाही. तिसऱ्या मुलीने रेडी जायचंय लगेच. पहिल्यांदा प्रश्न वाच. इकडे बघ. प्रश्न वाच जोरात. शेती कोण करतो? व्हेरी गुड. बघा प्रश्न विचारलाय तुम्हाला. शेती कोण करतो? कोण करतो शेती? कोण? व्हेरी गुड. बघू. हा राहू दे. बघू आता काय उत्तर येते. टाक बेटा. उलट टाकलं का तिने? वा उलट टाकला प्रश्नाच्या बाजूने. काय हरकत नाही. उत्तर काय आलं? शेतकरी. बरोबर उत्तर आलं. चला नेक्स्ट. पटापट यायचंय फास्ट फास्ट. आता आर्यन आलेला आहे. चला आर्यन प्रश्न वाच जोरात. आठवड्याचे वार किती? थांबा. पवित्रा बोलते का तू? प्राथवी बोलते. प्रश्न काय आहे? आठवड्याचे वार किती सांगा. सगळ्यांनी बोलायचं बाबा. व्हेरी गुड. येतं ना तुम्हाला. मग बोलायला काय होतं? किती आलं बघा. किती आलं? व्हेरी गुड. चला नेक्स्ट. पटापट यायचं. पटापट पटापट प्रश्न वाचा. दोन 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 तिकडे. दोन तिकडे. दोन तिकडे. महाराष्ट्र ध्वज कोणता? नीट 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 वाच. महाराष्ट्र कुठे? राष्ट्रीय ध्वज कोणता? हा घाई नाही करायची. राष्ट्रीय ध्वज कोणता आपला? सगळ्यांनी बोलायचंय. व्हेरी गुड. चला टाका. पुढच्या मुलांना रेडी राहायचंय. अरे अरे अडकला काय ध्वज? हा काय आलं बघा. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. कम ऑन फास्ट. वाचा जोरात. हा हा किती? ए बघा 96 अधिक 0 किती येतात? व्हेरी गुड. सगळी मुलं बोलत नाहीयेत. हा असंच टाकायचं ना. असं उत्तर बरोबर येतं. उलट. किती आलं उत्तर? व्हेरी गुड. चला नेक्स्ट. कम ऑन फास्ट 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 वाचा. हा थांबा मी वाचते. आपल्याला स्लो वाचतोय तो थोडा आहे ना. मी वाचून सांगते. 10 वस्तूंच्या गटाला काय म्हणतात? सगळ्यांनी बोला. जेव्हा आपण 10 खडे एकत्र करतो तेव्हा त्याला काय म्हणतो? एक. बघू बरं आपलं उत्तर बरोबर येते का? काय म्हणतात? दशक. व्हेरी गुड. इकडून जायचं रे. इकडून या ना. धक्का देत नाही. चला नेक्स्ट. हा ये बेटा. गोंगाट नाही करायचा. जोरात जोरात. 9 8 10. काय का तो? पवित्रा इकडे. श्रेया इकडे आणि प्राथवी इकडे. इथे या तुम्ही. मधील हा सर्वात लहान संख्या कोणती? हा बघा आर्यनने प्रश्न वाचलाय. 9 8 आणि 10 मधली सगळ्यात लहान संख्या कोणती? 0 आहे का याच्यात? याच्यातली लहान संख्या विचारली. 8. चला आता टाकूया. बघा काय आलं उत्तर? उलट झालं. तू इथे का टाकायला? तू इकडून टाक. तू इथं बस. ते कार्ड तिकडेच राहू दे. कार्ड नका आणू. कार्ड राहू दे तिकडेच. इथं बस तू फक्त कार्ड टाकायला. चला नेक्स्ट मुलगा या. थांब 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 थांब. प्राथवी इकडे. चल प्राथवीचं घेऊ आपण पहिलं. प्राथवीकडे कार्ड आहे. नाण्यांच्या आवाजाला काय म्हणतात? कसा आवाज येतो नाण्यांचा?
आणि हे कार्ड टाकायचं काम तू कर आणि तूच उत्तर दाखव त्यांना. काय आलं? थांबा बघा इथे दिसतंय का सगळ्यांना? छान 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 दिसतंय का सगळ्यांना? चला प्राथवी थोडी हा बस इथेच प्राथवी चालेल. चला हा प्रश्न वाचूया. 50 बरोबर किती दशक? 50 बरोबर किती दशक? 50 म्हणजे किती दशक असतात? 10 कशी? ह्या 50 थांबा 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 ह्या 50 म्हणजे दशकचा अंक कोणता आहे? मग किती दशक? 5. चला टाका उत्तर बरोबर येतं का बघू. कोणतरी बोलतंय ना त्याला किती आलं? व्हेरी गुड. किती आलं? 5. इथं बस बस इथं. अनुज उभं राहायला सांगितलंय का मी? तुम्ही गुड बॉय आणि गुड गर्ल आहे का? बॅड गर्ल आणि बॅड बॉय सांगा. कसे आहेत सांगा. तुम्हाला शिकायचंय की नाही? मग लक्ष द्यायला की पाहिजे की नको? तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात की नाही? मग बोलत का नाही तुम्ही? खणखणीत आवाज आला पाहिजे. पत्रे कुठे गेले पाहिजे? उडाले पाहिजे. बघू आता कोणाचा खणखणीत आवाज येतोय. चला पवित्राचं काढ. पवित्र वाच ना. येतं ना तुला? वाचा जोरात वाच. किती इकडे किती नाही इकडून ये. अंक वाचायचा दिला लगेच किती कुठं? आता हा काय? हा पण वाच ना. हा हे चिन्ह कशाचं आहे? कशाचं चिन्ह कसे आहे? पवित्र घरी गेली विसरली लगेच. नाही 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 हे बरोबर आहे. हे चिन्ह कशाचं आहे? वजा. मग कसं वाचायचं? वाचा. 4 + 3 हा बरोबर किती? आता सांग बरं. ओ सांगा बरं. 4 + 3 बरोबर किती? 4 बोटं घ्यायचे. 1 करा तुम्ही. 1 2 3 4 3च घालवायचे ना. किती राहिले? चला टाका. तिथं बस पवित्रा. लक्ष दे पवित्रा. पवित्राचं लक्ष नाही. आलं का एक उत्तर? तुम्हाला नाही दिसत. थांबा मी दाखवते. किती उत्तर आलं? 4 + 3 बरोबर 1. जी मुलं बोलतात त्यांना मी ती सापशिडी आहे ना आपली ती देणार नाही खेळायला. खेळायची सापशिडी आवाज बंद. मग आता हे झालं का सापशिडी खेळणार आहोत आपण. आता बघा. हा वाच रे आर्यन जोरात वाच. किती अक्षय बोलायचं ना. दशक फुले आहेत? हा हे बघा किती दशक फुले आहेत? आपल्याला 10 दशक नाहीये. 10 फुलांचा एक गट म्हणजे किती दशक झाले? किती? 1. व्हेरी गुड. टाका बरं. बरोबर आले का बघूया. आले का बरोबर? व्हेरी गुड. चला नेक्स्ट. वैष्णवी वाचायचं इकडे बस. इकडून यायचं ढकलायचं नाही. हा जोरात वाच. 100 मधून 1 कमी केल्यानंतर किती होतात? किती होतात? किती होतात? आरुषीकडे तू टाकते का? हा टाकलं तरी चालेल. अडकतंय ते. हा बघा किती आलं? 9 दशक 9 एकक. चला नेक्स्ट. आरुषी वाच. आरुषी चल. आरुषीला थांब. आरुषीला वाचू दे मग तू वाच. सार्थक बस खाली. बसा बसा बसा. थांबा ही आरुषी. तू वाच आरुषी पहिलं. आवाज मोठा. थांब 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 थांब. आवाज एकदम खणखणीत. एका झाडावर 10 चिमण्या आहेत. दुसऱ्या झाडावर 15 चिमण्या आहेत. तर दोन्ही मिळून इकडे किती चिमण्या झाल्या? हा एका झाडावर किती आहेत? 10. दुसऱ्या झाडावर किती आहेत? 15. मग मिळून किती होणार? 25. किती? 25. बस इथं. खाली बस. छान टाक आरुषी. व्हेरी गुड. बघा दिसतंय का सगळ्यांना? 25. तुम्हाला दाखवते मी. बघा एका झाडावर 10 दुसऱ्या झाडावर 15. 10 आणि 15 25. व्हेरी गुड. आता आरुषी वाचेल. जोरात वाच बेटा. 5 + 9 किती? व्हेरी गुड. चला टाका. तिलाच टाकू दे ग. टाक ग तू. टाक चल. उलट आलं तरी काय नाही. जादूची पेटी आपण पलटी करून बघू. किती? अरे पण मी प्रश्नच नाही विचारला मुलांना. तसंच उत्तर घेतलं आपण. नाही मॅडम 41 नाही मिळत. 41 आहेत का हे? नाही 14. 14. आता पहिल्यांदा बघा 5 + 9 करायचे. मग किती बोटे घ्यायचे? 5. 5
9 घ्या पटकन चला मोजा कितीच्या पुढे मोजणार 5च्या पुढे पवित्रा तू समजूनच घेत नाही 5 अधिक 9 आहेत म्हणजे 9 गोटे घेऊन 5 मध्ये मिळवायचे आहेत मग 5च्या पुढे बोलायचं 6 7 8 9 10 हा मारुशी करेल हा 6 7 8 9 10 11 12 13 14 आले का बरोबर 14 व्हेरी गुड चला नेक्स्ट झालेल्या मुलांनी गोंगाट नाही करायचा हा? चला वाचा सार्थक जोरात एकनाथ काय घेऊन पुढे यायचंय बहिणीला काय म्हणतात परत वाच एकदा आईच्या बहिणीला काय म्हणतात थांबा आरुषी तू सांगायचं नाही त्यांना पण सांगू दे आईच्या बहिणीला काय म्हणतात काकी ओ तुमच्या आईची जी बहीण नो 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 कोणी सांगितलं वेदना काय वेदना हा वेदनाला मावशी आहे म्हणून तिला आलं आईच्या बहिणीला मावशी म्हणतात आता बघू उत्तर बरोबर येते का हे आता लक्षात राहील का आईच्या बहिणीला सगळ्यांनी बोला आईच्या बहिणीला आईच्या बहिणीला म्हणायचं विसरायचं मावशी चला पुढे अरे इकडून या तुम्ही इकडून यायचं सार्थक बस तिकडे चला वैष्णवी आली परत हॅलो बाकीच्या मुलांनी केसांचा पुंज का तसेच पक्षांचा थांबा जसा केसांचा पुंजका असतो तसं पक्ष्यांचा काय असतो ज्या हवेत उडतात नाही खूप सारे पक्षी उडतात का नाही एकत्र व्हेरी गुड चला थवा बघू येते का बरोबर येते का बघूया पक्ष्यांचा काय असतो थवा हे त्या मुलांना पण येऊ दे ना बाकीच्या वेदना ये थांब वेदना ये तुझे येते बरं, ठीक आहे हा आर्यन गंगाराम ये. हा, चला जोरात आता बघा आता कोण आले बघा बरोबर काय म्हणतात थांबा आता वडील आहेत तुमचे त्यांच्या वडिलांच्या बहिणीला तुम्ही काय प्रश्नच ऐकत नाही वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात मावशी नाही आजी नाही काका कसं म्हणतील बहिणीला बहीण तर मुलगी आहे काकी नाही नो हे बघा हिने सांगितलं काय म्हणतात आतू म्हणजेच आत्या अरे आतू म्हणतात तुम्ही आत्या ना आतू एकच असतं आर्यन आतू ना आत्या एकच वडिलांच्या बहिणीला तुम्ही काय म्हणतात आतू म्हणता की नाही आतू किंवा आत्या बघू आता उत्तर बरोबर येतं का बघू आता वडिलांच्या बहिणीला काय म्हणायचं आतू किंवा आत्या व्हेरी गुड चला नेक्स्ट आरुषी वाच थांबा ना घाई नका करू रे मध्ये आरुषी घे वाचून चल मधमाशीच्या घराला काय म्हणतात लगेच उत्तर देऊन टाकलं काय म्हणतात मधमाशीचं पोळं असतं बघू बरं काय उत्तर येते सगळ्यांनी बोलायचे सगळ्यांनी उत्तर वैष्णवी इकडून यायचंय तुला मी किती वेळा सांगितलं बस खाली आता कशाला थांब पोळे काय म्हणतात फार घाई मी घेणार आहे सगळ्यांचे प्रश्न वाचा मांजराच्या ओरडण्याला काय म्हणतात थांबा मांजर कसं ओरडतं बघूया तिला टाकू दे ना तिला टाक ग तू काय म्हणतात वैष्णवी तू आहे ना अशी इकडून जा बरं अशी जा बरं. हा चला कोण असते सार्थक घे वाचून चल जोरात मी समुद्रातील मासे पकडतो व बाजारात विकतो मी कोण हे उत्तर झाकून ठेवायचं असं परत वाच मी समुद्रातील पवित्रा मासे पकडतो व
बाजारात विकतो मी कोण सांगा. समुद्रातले मासे पकडून घेऊन येतो, मग टोपलीत भरतो, मग बाजारात जातो, विकतो. कोळी. व्हेरी गुड. मासेवाला त्याला कोळी म्हणतात. बघूया उत्तर. टाक सार्थक असं. कोळी. कोळ्याचं जाळ माहितीये ना मासे पकडायला. हा चल आरुषी तू बस रे इकडे. जैसे द्राक्षाच्या घर तसे पालेभाजीची. बघा प्रश्न वाचला आरुषीने. जसा द्राक्षाचा घर तसं पालेभाजीची काय केलेली असते आपण? भाजी नाही मॅडम पालेभाजीची काहीतरी बारीक. व्हेरी गुड. काय असते? जुडी. बाजारात गेल्यावर मेथीची जुडी, पालकची जुडी, कोथिंबीरची जुडी असते की नाही? बघूया. इकडून इकडून आयुष्यकडून यायचंय. लाईन ठेवायची. चला पुढे. सारखं थोडा मागे सरक. आर्यन येऊ दे. निशा ये. निशा चल. निशा ये. निशा कधीची थांबली. आयुष्य मागे सरक थोडी. थांब ना थांब ना. लवकर ये लवकर. चल निशा बस इथे. निशा कधीचा नंबर लावून बसली. निशा बघू दे. कार्ड तुझं. हे बघा निशाने कार्ड लगेच फाडून टाकले 2च मिनिटात. मॅडम काय राहुलने कसं काय तुझ्याकडे होतं हे कार्ड? त्यावर नाही ठेवायचं होतं, हातात घ्यायचं होतं. बरं ठीक आहे काय हरकत नाही. चला हे काय निशा तू नको ना सांगूस. याच्यापासून बघा व त ग आहे. याच्यापासून तुम्हाला एक शब्द तयार करायचा आहे. काय शब्द तयार होईल? गवत. व्हेरी गुड. चला बघूया बरोबर आले का. गवत. व्हेरी गुड. विषय इकडून जायचंय मागून. आर्यन बस ना खाली. आर्यन असं नाही करायचं बेटा. चला राहुल. राहुलचा नंबर. प्राथवीचं लक्षच नाही वाटतंय. बसा खाली. राहुल वाचा प्रश्न. हा जोरात जोरात. हा बरोबर वाचते. वाच. श वाचलं बरोबर. पुढे तू नाही ना बोलायचं. व्हेरी गुड. खूप छान.